नमस्कार. मी रुपाली विरकर जोशी. माझा मुलगा सौमित्र जोशी याच्या निमित्तानं मला या स्वेकमध्ये येण्याचा आणि माधवी मॅडमशी आमचा संपर्क येण्याचा हा योग जुळून आला. 5-1 वर्षांपूर्वी माधवी मॅडमना आम्ही भेटायला गेलो होतो. सौमित्रच्या जर्मन भाषा शिकण्याबद्दल, त्याच्या पुढच्या करिअरच्या संदर्भात, कारण त्याला जर्मन भाषेतच करिअर करायचं होतं. आणि 5 वर्षांपासून आता सातत्याने आम्ही माधवी मॅडमच्या संपर्कात आहोत आणि खरोखर मला खूप समाधान वाटतंय, कारण इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन त्याला केलं. म्हणजे मला असं जाणवलं की बऱ्याचदा मुलांना काय करायचं आहे हे त्यांनाही जेव्हा कळत नसतं आणि पालकांना देखील पूर्णपणे काहीच माहिती नसते, त्यावेळेस जो महत्त्वाचा एक रोल असतो दीपस्तंभ, तो रोल माधवी मॅडमनी खूप छान पद्धतीने निभावलेला आहे. सौमित्राला तर त्यांनी गायडन्स केलंच, म्हणजे कुठे जावं, कसं जावं, जर्मन भाषा शिकायची आहे, पण मग नुसती भाषा शिकायची आहे का त्यामागचं काही कल्चर असतं, संस्कृती असते, या सगळ्या गोष्टी बघायच्यात, ह्याबद्दल त्यांनी गायडन्स दिला. पण त्याचबरोबर पुढे सुद्धा त्याच्यामध्ये असलेले सुप्त गुण ओळखले आणि काय करू शकतो तो, किती पुढे जाऊ शकतो. स्वतः काही स्पून फिडिंग करण्यापेक्षा त्यांनी मुलं स्वतःहून कसा भाग घेतील, स्वतःवर असलेल्या जबाबदाऱ्या, शिकायचं आहे तर ते शिकण्यामागे असलेली त्यांची जी आतून एक इच्छा असते, ती इच्छा त्यांनी स्वतःच कशी पूर्ण करावी याबद्दल खूप छान गायडन्स दिला. म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी थेरॉटिकली तर ज्ञान दिलंच, पण प्रॅक्टिकल ज्ञान त्यांनी खूप जास्त दिलं. आणि 5 वर्ष विविध प्रकारचे त्यांचे जे काही ॲक्टिव्हिटीज होत असतात, उपक्रम होत असतात, त्यामध्ये सुद्धा त्यांनी मुलांना खूप छान पद्धतीने म्हणजे सपोर्ट केला. त्यांच्याकडे खूप चांगले चांगले टीचर्स असतात, जे फक्त शिकवायचं आहे एवढं लक्षात न घेता खूप जास्त चांगल्या पद्धतीने इलॅबोरेट कसं करता येईल. आणि एकदम परकी भाषा जेव्हा आपण शिकतो, घरी दारी कुठेही त्या भाषेचा संबंध नसतो, त्यामुळे त्याची प्रॅक्टिस कशी झाली पाहिजे, स्वतःहून त्याची तयारी कशी केली पाहिजे, इतकं सुंदर त्यांनी मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे मी खूप ग्रेटफुल आहे की माधवी मॅडमसारखा एक मार्गदर्शक माझ्या मुलाला लाभला आणि स्वेकमधल्या अनेक मुलांना ही संधी मिळाली की त्यांनी माधवी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपल्या करिअरचा हा सगळा ग्राफ उभा केलेला आहे. सो थँक्यू सो मच माधवी मॅडम, खूप खूप थँक्स.